मकाऊमध्ये जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसिनोत 3.5 कोटी रुपये उडवल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्यावरून अजूनही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। आता संजय राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट करत पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे। मकाऊ की रातें, पिक्चर अभी बाकी है। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। संजय राऊतांनी ट्विट केला मकाऊचा व्हिडिओ। कसिनोवरून अजूनही खडाजंगी सुरूच। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊतल्या कसिनोत गेल्याचे फोटो संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केल्यानं महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलं होतं। आपल्याकडे 5 व्हिडिओ आणि 27 फोटो असल्याचा दावा राऊतांनी यावेळी केला होता। आता राऊतांनी मकाऊतला एक व्हिडिओ ट्विट केलाय। त्या व्हिडिओवरून स्पष्ट काही कल्पना येत नसली तरी पिक्चर अभी बाकी है असा इशारा त्यांनी दिलाय। आता या विषयावर जास्त काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। मी माझी भूमिका कालही मांडली, परवाही मांडली आणि ते जे काही करतात आहे त्यांचं त्यांना लखलाभ आहे। त्यामुळे मला आता याच्याबद्दल काही फार बोलायचं नाही। राऊतांनी राजकारणाची पातळी खाली नेल्याचा हल्लाबोल सत्ताधारी नेत्यांनी केलाय। मला एवढंच म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीच्या ते सुट्टीला गेले असताना, खाजगी कुटुंबाबरोबर असताना, मग ते कुठं बसले, मग त्यांनी किती डॉलर्स घेतले, मग त्यांनी काय केलं, इतका खालची पातळी राजकारणाची महाराष्ट्रानं आणि टीका करण्याची महाराष्ट्रानं कधी पाहिलेली नव्हती। हे चुकीचं आहे। राजकारणातली पातळी किती खालच्या स्तराला जाते, परिवाराकरता 2 ते 3 दिवस समजा बावनकुळे साहेबांनी दिलेले असतील तर त्याच्यावरती ह्या पद्धतीने टीका टिप्पणी करायची म्हणजे राजकारणातली पातळी ही सर्वात खालच्या स्तराला घेऊन जाणारे संजय राऊत साहेब यांना आमची विनंती आहे की कोणाच्या पर्सनल लाईफवर, पारिवारिक जीवनावरती असे शिंतोडे उडवून अस्वस्थ करण्याचा प्रकार फक्त संजय राऊत साहेबांकडनं चालला आहे। आता खोटं बोल पर रेटून बोल असं कोणी ठरवलंच असेल तर मकाऊ की रातें क्या आणि मकाऊ के दिन क्या, मकाऊ क्या और हाँगकाँग क्या, हे काहीही आजकाल कोणाचंही। मी स्वतः बावनकुळे साहेबांशी बोललो, ते म्हणाले की बाबा हा माझा फोटोच नाही आहे। मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यावर पुन्हा त्याच पद्धतीने आपण मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न करणं, व्यक्तिगत जीवनावर बोलणं हे काही